नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाची जास्त वाढ होत असल्याच्या सूचना शेतकरी मित्रांनी पाठवल्या आहेत। सोयाबीन पिकाच्या वाढीची चर्चा करत असताना 3 गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे। पहिली म्हणजे सोयाबीनच्या वाढीच्या नेमक्या अवस्था काय आहेत आणि प्रत्येक अवस्थेमध्ये सोयाबीनची वाढ किती व्हायला पाहिजे। दुसरी, सोयाबीन वाढ होण्याची नेमकी कारणं काय आहेत आणि तिसरं म्हणजे त्यावर काय उपाययोजना आपण करू शकतो। सगळ्यात पहिलं, वाढीच्या अवस्था काय आहे। सोयाबीन पिकाच्या वाढीच्या 2 अवस्था महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे कायिक वाढ म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ। व्हेजिटेटिव्ह ग्रोथ मध्ये वाढीच्या 6 अवस्था असतात। दुसरी आहे प्रजनन अवस्था म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ, यामध्ये सुमारे 8 वाढीच्या अवस्था असतात। यातील महत्त्वाची अवस्था म्हणजे उगवणीनंतर 25 ते 30 दिवसांनी येणारी सोयाबीनची कायिक वाढीची 6व्या क्रमांकाची अवस्था। या अवस्थेमध्ये सोयाबीनची वाढ 1.5 फुटापेक्षा जास्त झालेली आपल्याला दिसली तर आपल्याला तेव्हाच उपाययोजना करणं फार आवश्यक आहे। सर्वप्रथम ही वाढ होण्याची कारणं काय आहेत ते बघूया। सोयाबीनचं पीक हे पोषक अन्नद्रव्यांना, विशेषतः नत्राला म्हणजे नायट्रोजनला जास्त संवेदनशील आहे। नत्राचा जास्त पुरवठा झाल्यास सोयाबीनमध्ये जिब्रेलिन या नैसर्गिक संजीवकाची जास्त प्रमाणात निर्मिती होऊन सोयाबीनची वाढ जास्त होत असते। नत्राचा पुरवठा कशामुळे होतो त्याची कारणं आपल्याला शोधणं आवश्यक आहे। पहिलं कारण आहे जमिनीचा सामूप। हा जर 7 ते 8च्या दरम्यान असेल तर जमिनीतून पिकाला नत्र जास्त पुरवला जातो। दुसरं कारण आहे जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या। जमिनीमध्ये ब्रॅडिरायझोबियम सारखे सूक्ष्मजीव जर जास्त वाढले तर सोयाबीनला नत्राचा पुरवठा जमिनीतून जास्त प्रमाणात होत असतो। तिसरं कारण आहे सेंद्रिय कर्बांचं प्रमाण। सेंद्रिय कर्बामुळे सूक्ष्मजीवांची संख्या सुद्धा जास्त होते आणि हे प्रमाण जर 0.8% पेक्षा जास्त असेल तर नत्राचा पुरवठा वाढतो। चौथं कारण आहे रासायनिक खतांचा असंतुलित प्रमाणात वापर। म्हणजे काही शेतकरी काय करतात की संयुक्त खतं जास्त प्रमाणात देतात। उदाहरणार्थ 10-26-26, 12-32-16 यासारखी 2 किंवा 2 पेक्षा जास्त खतं ही एकाच वेळेस देतात। जमिनीमध्ये सेंद्रिय खतं टाकलेली असताना सुद्धा शिफारशींपेक्षा जास्त खतं सोयाबीनला दिली जातात आणि त्यामुळे सोयाबीनची वाढ जास्त होते। काही शेतकरी खतं दिल्यानंतर सुद्धा साधारणतः उगवणीनंतर 10 ते 20 दिवसांच्या दरम्यान विद्राव्य खतांची फवारणी करतात। 19-19-19 किंवा 13-0-45 यासारख्या किंवा युरिया यासारख्या विद्राव्य खतांची फवारणी सोयाबीनवर करतात। यामुळे सुद्धा सोयाबीनची नंतर वाढ जास्त होते। काही शेतकरी सोयाबीन पिकावर टॉनिक किंवा ह्युमिक ऍसिड किंवा अमायनो ऍसिड याची फवारणी करतात। यामुळे सुद्धा सोयाबीनची वाढ जास्त होते। आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सोयाबीनची दाट पेरणी केल्यावर सुद्धा सोयाबीनची वाढ जास्त होते। आता याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे ते बघूया। सगळ्यात पहिला उपाय म्हणजे माती परीक्षण करून जमिनीचा सामू किती आहे आणि त्यामधलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती आहे ते बघणे। आणि हा जर सामू 7 ते 8च्या दरम्यान असेल आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर 0.8% पेक्षा जास्त असेल तर जमिनीमध्ये 10-26-26, 18-18-10, DAP यासारखी कुठलीही संयुक्त खते देऊ नये। त्याऐवजी सरळ खतांच्या माध्यमातून आपण अन्नद्रव्याचा पुरवठा केला पाहिजे आणि त्यासाठी युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश यासारखी खतं देऊन ही शिफारशीपेक्षा अर्ध्या प्रमाणात देणं आवश्यक आहे। यामधला युरिया पेरणीच्या वेळेला दिला नाही तरी चालेल। ही सगळी खतं पेरणीच्या वेळेसच आपण देणं आवश्यक आहे आणि युरिया पेरणीच्या वेळेला दिला नाही तरी चालेल। फक्त सिंगल सुपर फॉस्फेट साधारणतः एकरी 2 बॅग पर्यंत पुरेसे आहेत। दुसरी काळजी आपण अशी घेतली पाहिजे की सोयाबीनचं पीक हे 10 ते 20 दिवसांचं असताना कुठलंही विद्राव्य खत, मग 13-0-45 असो की 19-19-19 असो किंवा आणखी कुठलं ह्युमिक किंवा अमायनो ऍसिड असो, याची फवारणी आपण कारण नसताना करू नये। तिसरी काळजी आपण घेतली पाहिजे ती म्हणजे सोयाबीनची पेरणी ही शिफारस केलेल्या अंतरावरच आपण केली पाहिजे। साधारणतः लवकर येणाऱ्या जाती ह्या आपण 30 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करू शकतो, परंतु ज्या जाती 95 ते 100 किंवा 110 दिवसांपर्यंत येतात त्यामध्ये प्रामुख्यानं फुले संगम आणि फुले कल्याणी ह्या जाती 45/10 या अंतरावरच आपण पेरणी केली पाहिजे। शक्यतोवर टोकन पद्धतीने पेरणी केली तर ह्या जातींना जास्त फायदा होतो। अन्यथा ह्या जाती जर दाट झाल्या तर ह्या सरळ वाढतात आणि यांना फुले आणि शेंगा लागत नाही। एवढं केल्यानंतरही
उगवणीनंतर 25 ते 30 दिवसांनी सोयाबीन पिकाची वाढ ही 1.5 फुटापेक्षा जास्त जर दिसत असेल तर आपण संजीवकांचा वापर करून जास्त होणारी वाढ थांबवू शकतो। त्यासाठी पहिलं संजीवक आहे क्लोरमॅक्वॅट क्लोराईड म्हणजे सायकोसिल, CCC किंवा लिओसिल। हे 10 लिटर पाण्यामध्ये 7 ते 10 मिली घेऊन आपण याची फवारणी करणं आवश्यक आहे। दुसरं संजीवक आहे पॅक्लोब्युट्राझोल म्हणजे PB-Z। हे मार्केटमध्ये 3 प्रकारात उपलब्ध आहे। पहिला प्रकार आहे 23% SC, याचं व्यापारी नाव कल्टार किंवा फास्ट किंवा पेपस्टार असं आहे। हे 10 लिटर पाण्यामध्ये 2.6 मिली घेऊन फवारणी करू शकतो। पॅक्लोब्युट्राझोलचा दुसरा प्रकार आहे 40% SC। हे बाजारात तबोली किंवा विद्युत या व्यापारी नावाने उपलब्ध आहे। हे 10 लिटर पाण्यात 1.5 मिली घेऊन फवारणी करावी। याचाच तिसरा प्रकार आहे 30% SC। हे बाजारात लस्टर या नावाने उपलब्ध आहे आणि हे 10 लिटर पाण्यामध्ये 2 मिली घेऊन याची फवारणी करावी। आता या दोन्ही वाढरोधक संजीवकांची फवारणी करताना काही काळजी घेणं महत्त्वाचं आहे। ते म्हणजे या वाढरोधकांची फवारणी ही वेळेवरच झाली पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त 30 ते 32 दिवसांपर्यंत होणं आवश्यक आहे। याच्यानंतर जर आपण फवारणी केली तर याचे परिणाम आपल्याला दिसत नाही। दुसरं म्हणजे याचं प्रमाण जे दिलेलं आहे हे प्रमाण साध्या पंपासाठी आहे। हे आपण चार्जिंगचा किंवा बॅटरीवर चालणारा चायना पंप असेल तर 10 लिटर पाण्यामध्ये दुप्पट करायचं आहे आणि जर आपल्याकडे पेट्रोलवर चालणारा पॉवर स्प्रे असेल तर हेच प्रमाण 10 लिटर पाण्यासाठी तिप्पट करायचं आहे। यापेक्षा जास्त प्रमाण मुळीच घेऊ नये। जास्त प्रमाण घेतलं तर पिकाचं नुकसान होऊ शकते। तिसरी काळजी अशी घ्यायची आहे की या संजीवकांसोबत कुठलंही बुरशीनाशक किंवा तणनाशक किंवा कीटकनाशक किंवा कुठलंही टॉनिक घेऊन फवारणी करायची नाही। हे संजीवक स्वतंत्रपणे घेऊनच फवारणी करणं आवश्यक आहे। पहिल्या फवारणीनंतरही जर वाढ थांबलेली दिसली नाही तर याचीच दुसरी फवारणी याच प्रमाणात घेऊन साधारणतः 50 दिवसांचं सोयाबीन असताना करणं आवश्यक आहे। अशा प्रकारे माती परीक्षण करून खतांची विशेषतः नत्राची मात्रा संतुलित करून आणि संजीवकाची फवारणी करून आपण ही जास्त होत असणारी वाढ थांबवून त्यामुळे फुलांची आणि शेंगा धरण्याची संख्या वाढू शकते आणि आपल्या उत्पादनात वाढ होऊ शकते।